मी अरुण खोडके. शिवचिंतन दिनांक 12 सप्टेंबर इसवी सन 1686 या दिवशी आलमगीर औरंगजेबाने विजापूर जिंकले. जे शहर जिंकवायचे औरंगजेबाचे जुने स्वप्न होते, ते जिंकण्यासाठी त्याने जीवाचा एवढा आटापिटा केला होता की त्या विजापूर शहराला त्याने एका आठवड्याने भेट दिली. ज्या मंगळी दरवाजातून मोंगल सैन्याने हल्ला चढवला होता, त्याच दरवाजातून त्याने आतमध्ये प्रवेश केला. तो दरवाजा आधीच प्रचंड. औरंगजेबाने तो आणखीन मोठा केला आणि त्याला फत्ते दरवाजा असे नाव दिले. तो तख्तीखांबावर बसला. रस्त्यावरून जाताना डाव्या बाजूला मोठीने तो सोन्या रुपयांची उधळण करीत चालला होता. शहराचे निरीक्षण केल्यानंतर तो जामा मशीदमध्ये गेला. आपणास विजय मिळाल्याबद्दल गुडघे टेकून परमेश्वराची प्रार्थना केली. तेथून तो आदिलशाच्या राजवाड्यामध्ये गेला. विजापूर हे कलेचे माहेरघर होते. हे सारे आदिलशाचे शहा हे कलेचे रसिक आश्रयदाते होते. त्या ऐश्वर्यशाली राज मंदिराच्या भिंतीवरती चित्रकला 16 कलांनी फुलली होती. त्या रंगाने रंगवलेले कितीतरी चित्रे होती. गारवेलीच्या निळसर फुलांची चित्रे तर चित्रे वाटतच नव्हती, ती प्रत्यक्ष फुलेच वाटत होती. औरंगजेबाने मात्र त्यावरती सफेद रंगाचा चुना भरला आणि ती सारी चित्र पुसून टाकली. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी